तर मित्रांनो, ही कांद्याची भाजी कापून ठेवू आणि धुवून ठेवलेली आहे. ती भाजी शेंगदाणे लावून पातळ करायची आहे. आता काय साहित्य लागतं? जिरे, थोडासा लसूण, हिरवी मिरची आणि थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले, जास्त नाही, थोडेसे भाजून घेतले नॉर्मल. मग आता आपण मिक्सरमध्ये दळून तुम्हाला दाखवते. आता भाजी टाकते मी शिजायला आणि तेल टाकते कढईमध्ये. तुम्हाला जसं तेल पाहिजे तसं टाकायचं, कमी टाकतं कोणी जास्त टाकतं. मी भाजी करून दाखवते तुम्हाला. याच्यात आधी जिरे टाकलेलेच आहे, मग थोडेफार आपण थोडेसे जिरे टाकू त्याच्यात, नॉर्मल थोडेसे जिरे टाकू. तेल गरम झाल्यानंतर आपण जिरे टाकल्यानंतर भाजीला थोडीशी चव वेगळी येते. आधी भाजी टाकून देते, तेलामध्ये भाजी टाकून देते आणि त्याच्यानंतर हे वाटलेलं मिक्सर आहे ना, मग त्याच्यावरून टाकते. टाकते आता तेलला थोडेसे जिरे लालसर झाले. भाजी टाकल्यानंतर वरून हे टाकते. भाजी ना खाल्यावर करून घेते मी. आता शेंगदाण्याचं बनवलेलं आहे मसाला, तो टाकून देते. शेंगदाण्याचं बनवलेलं आहे मसाला टाकून देते मी त्याच्यामध्ये. मी त्याच्यामध्ये 8 मिनिटे पाणी सुटतं भाजीला. त्याला आता आपण शिजतो भाजीला. शिजल्यानंतर आपण दाखवते. हा, भाजी अजून झालेली नाही आहे, शिजली नाही आहे. थोडं अजून 5 मिनिटं शिजले का मग छान लागल. त्याला आपली भाजी झालेली आहे. खूप छान भाजी झाली आहे आणि खूप मस्त झाली आहे. खाऊन बघा. मला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय. पुढच्या वेळेस अजून परत दाखवते तुम्हाला काय बनवते मी ते. बाय बाय.